मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा, मनोरमा बँकेचे चेअरमन, थोर साहित्यिक, ज्येष्ठ अर्थतज्ञ श्रीकांतजी मोरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अस्मिता विजन चॅनलच्या वतीने द ग्रेट भेट या विशेष कार्यक्रमात सुप्रसिद्ध निवेदिका श्वेता हुल्ले यांनी घेतलेली दिलखुलास मुलाखत. अस्मिता विजनच्या ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये मी श्वेता हुल्ले आपल्या सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्रातील ख्यातनाम आणि दिग्गज अशा व्यक्तिमत्वांना आपण ग्रेट भेट या कार्यक्रमाच्या माध्यमातून इथं संवाद साधत त्यांचा यशस्वी अशा कारकिर्दीचा आढावा घेत आपल्या सर्वांसमोर त्यांच्या कार्याचा आदर्श ठेवण्याचा हेतू ठेवत ग्रेट भेट कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आतापर्यंत अनेक दिग्गज अशा मान्यवरांना आपण इथं निमंत्रित केलं आणि त्यांच्याशी संवादही साधला. आज आपल्यासोबत आहेत सोलापुरातील नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये सहकार या क्षेत्रामध्ये ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. सहकाराबरोबरच एक ग्रेट असे साहित्यिक म्हणून सुद्धा त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. इव्हन एवढंच नाही तर अस्मिता विजनच्या वाटचालीमध्ये ज्यांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे ते म्हणजे सोलापुरातील ख्यातनाम असलेले मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा आणि मार्गदर्शक सन्माननीय श्रीकांत मोरे सर. सर नमस्कार. नमस्कार. अस्मिता विजनच्या ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये मी आपलं सुरुवातीला स्वागत करते. सर नमस्कार. सर एक सोलापुरातील यशस्वी असे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणजेच DDR म्हणून जिल्हा सहकारी निबंधक म्हणून आपली यशस्वी वाटचाल आम्ही सर्वांनीच इथं बघितली. पण असं इतकं यशस्वी अशी वाटचाल या क्षेत्रामध्ये असताना सुद्धा नेमकी सोलापुरामध्ये बँक काढावी हा विचार कुठून आला सर? खरं तर अर्थक्षेत्र जे असतं मग ते सामाजिक असो, एखाद्या शहराचा असो, देशाचा असो किंवा स्वतःच्या कुटुंबाचा असो, त्याला पाठीचा कणा असं आपण म्हणतो. अर्थशास्त्राशिवाय आपल्याला जीवनामध्ये जे आपण ऐहिक जीवन म्हणतो किंवा हा जो संसार म्हणतो किंवा तुकोबाने म्हटलं की प्रपंच करावा नीट नेटका, तर ते अर्थशास्त्राशिवाय शक्य होत नाही. संत वचने ठीक आहे की आपण नेहमी चार जे आपल्याला सांगितलेले आहेत संतांनी गोष्टी, त्यापैकी एक गोष्ट आहे की हांतरून पाहून पाय पसरावे, ऐहिक सुखाच्या मागे धावू नये, काम क्रोध मद मोह मत्सर माया याच्यापासून दूर राहावं आणि सतत देवाच्या चरणी लीन राहावं. बरोबर. पण हे सगळं खरं असलं तरी पैशाशिवाय काही जीवनामध्ये राम नाही हे आपल्याला माहिती आहे. हे आपण सर्वसामान्य ह्याच्यामध्ये पाहतो. आज सुद्धा आपल्या देशामध्ये 30% लोक हे आर्थिकदृष्ट्या दारिद्र्यामध्ये खितपत आहेत. ग्रामीण भागातली अवस्था, शहरी भागातली अवस्था आपण पाहतोय. आणि माझ्या घरामध्ये सुद्धा सदाशिव रामचंद्र मोरे माझे वडील 1974 साली सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना 3 मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न आणि अशा अनेक या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असताना फार मोठा प्रश्न पडत होता की काय करायचं, कसं करायचं. त्यांनी नोकरी केली. अधिकारी माणूस रिटायरमेंट नंतर सुद्धा नोकरी करायला लागला. का तर घर प्रपंच भागला पाहिजे, मुलांचं शिक्षण व्हायला पाहिजे या अनुषंगाने. आणि हे करत असताना त्यांच्या डोक्यात एक कल्पना आली ती म्हणजे बचत गट. आणि मग बचत गटाच्या माध्यमातून कुटुंबातील सगळ्यांना एकत्र घेऊन सांगितलं की जे कमवते आहेत त्यांनी दरमहा 50 रुपये मला द्या. आपण सगळ्यांचं मिळून एक बचत गट करू आणि ज्यांना शिक्षणाला पाहिजे, ज्यांना आणखीन कुठल्या घरगुती प्रपंचाच्या अडीअडचणी आहेत त्याच्यासाठी पाहिजे, अशा विविध कामासाठी आपण ही रक्कम देऊ आणि दरमहा 10% 12% व्याजाने तुम्ही मला परत करायचे. पण गरज आर्थिक भागवण्यासाठी बाहेर बँकांकडे गेलो किंवा बाहेर सावकारांकडे गेलो तर कुणीही बाहेर खाजगी कर्ज काढायचं नाही. ही संकल्पना पटली आणि बचत गटाची चळवळ म्हणण्यापेक्षा सुरुवात कुटुंबातून झाली. म्हणजे बचतीची सवय कुटुंबाला लागली आणि मग ही कुटुंबाची जी बचतीची सवय होती या माध्यमातून पुढं असं झालं की जेव्हा आमचं शिक्षण पूर्ण झालं, बघता बघता मी 1990 साली सोलापूर जिल्ह्यामध्येच रजिस्ट्रार म्हणून आलो. त्याच्या आधी मुंबईमध्ये सेवा केली, शिक्षक म्हणून केलं, उमरग्याला केली, मराठवाड्यात केली.
सोलापूर जिल्ह्यामध्ये रजिस्ट्रार म्हणून आल्यानंतर वडिलांनी सांगितलं की आता आपला जो बचत गट आहे तो गेले 10 वर्ष आपण चालवतोय, 20 वर्ष चालवतोय, याला काय कुठं कायदेशीर स्वरूप देता येईल का? आणि त्याच वेळेला 1993 साली मराठा कमिटीचा GR आला आणि वडिलांनी त्यापुढे अनेक हार अपेष्टा आर्थिकदृष्ट्या सहन केल्या होत्या. मग आमच्या शिक्षणासाठी असो, घरासाठी असो, कर्ज मागायला गेल्यानंतर काही बँकांनी एवढा त्रास दिला होता की 1-2 बँकांनी तर असं सांगितलं होतं की तुमच्या बायकोचं मंगळसूत्र घाण ठेवा, जर स्वतःचं घरदार शेती नसेल तर, शेती असेल, बोजा असेल तर चालत नाही. असं अनेक मानापमान त्यांनी सहन केलं जीवनामध्ये. कारण अत्यंत प्रामाणिक माणूस, ज्याला आपण निस्पृह असं म्हणू, अपराईटनेस इंग्लिशमध्ये एक शब्द आहे, स्ट्रेट फॉरवर्ड, आणि कधीही आयुष्यात एक पैसा भ्रष्टाचार जरी केला नाही, असा हा सदाशिव रामचंद्र मोरेंचा सोलापूरमध्ये प्रचंड एक दबदबा होता शिक्षण क्षेत्रामध्ये आणि अर्थकारणामध्ये एक प्रामाणिक माणूस. आणि हा जो त्यांच्यावर प्रभाव होता तो कर्बुराव भाऊराव पाटील आणि अनेक हे जे दिग्गज ज्यांनी महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये विकासाची गंगा आणली अशा व्यक्तींचा संपर्कामुळे त्यांच्यावर तो परिणाम होता. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की आपण हार अपेक्षा भोगल्या तर आपण सुद्धा एखादी बँक काढली तर समाजाचं आपण बरं करू शकतो. आणि त्या माध्यमातून मनोरमा बँकेची स्थापनेची कल्पना मला 1993-94 मध्ये वडिलांनी मांडली आणि मी रजिस्ट्रार म्हणून आल्यामुळं मला ती 97 साली मनोरमा बँकेची स्थापना होऊन बँक सुरू झाली. आणि मला असं वाटतं की तुम्हाला याच्यामधून व्याप मांडला तर 500 पानं पुस्तक होईल. पण आता आपण या ठिकाणी एवढंच नमूद करू शकतो की आई वडिलांची इच्छा ही मनोरमा बँकेच्या माध्यमातून पूर्ण झाली. छानच, प्रत्येकाला प्रेरित वाटणारा खरं तर हा प्रवास आहे सर. पण मला असं वाटतं सर की लक्ष्मी आणि सरस्वती एकत्रित नांदत नाहीत असं आपण नेहमी बऱ्याच ठिकाणी म्हणताना बोलताना ऐकतोय. आणि आज आपली अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, त्याबरोबरच 2200 कोटींचा व्यवसाय करणाऱ्या अनेक संस्था तुमच्या मार्गदर्शनाखाली आज कार्यरत आहेत सर. मग या गोष्टीचा सांगड कसा आपण घालताय सर? खरं तर मी BA इंग्लिश केलेलं आहे. अच्छा. मास्टर ऑफ म्हणजे मास्टरची डिग्री घेतली MAची, ती सुद्धा इंग्लिश विषयातच घेतली. आणि ते संगमेश्वर आणि दयाल महाविद्यालयामध्ये मी 1980 साली BA आणि माझं MA झालं. आणि BEd झाल्यानंतर मी शिक्षक म्हणून कामाला लागलो होतो. अच्छा. पण कॉलेजमध्ये असतानाच कॉलेजचं वातावरण तुम्हाला माहिती आहे की कॉलेजमध्ये बिहेव ॲज इट इज, म्हणजे जसं वातावरण आहे तशा पद्धतीने आम्ही वागत गेलो. मग पोरं ओढाटप्पू करणं, गोंधळ घालणं, कट्ट्यावर बसणं. संगमेश्वर कॉलेजचं तर आमचं वातावरण हे सोलापूर जिल्ह्यामध्ये इतर 10 कॉलेजची मुलं इथे यायची आजूबाजूची, का तर संगमेश्वर कॉलेजमध्ये काहीतरी रवणं काय असं त्याला वाटायचं. आणि मग त्या अनुषंगाने आम्ही पण कॉलेजच्या वातावरणात राहून त्यावेळेला कविता लिहिणं, साहित्य, आमच्याकडं डॉक्टर फडकुले सरांचं व्याख्यान ऐकायचं म्हणजे आम्हाला बरं वाटायचं. हिंदीचे काही प्राध्यापक होते, राजशेखर हिरे म्हणून आमचे एक प्राध्यापक होते. प्राध्यापक कमी आणि ते मित्र जास्त अशा पद्धतीने त्यांची वागणूक असायची. आणि मग मराठी विषय असेल किंवा इंग्लिश विषय असेल, संगमेश्वर कॉलेजमध्ये दर आठवड्याला पाक्षिक आम्ही एक चिटकावायचो. तर त्याच्यामध्ये पण मी एडिटर म्हणून कामकाज नोंदवलं होतं 1977-78 साली. आणि मग ती जी थोडी सवय लागली होती कविता लिहिण्याची, BEdमध्ये थोडी शैक्षणिक जेव्हा क्लासेस लावून आम्ही गेलो, शाळेत धडा शिकवताना वगैरे, तेव्हा आणखीन ती रुढी गेली. आणि अशा पद्धतीने असं वाटायचं की आपलं सुद्धा साहित्य, जसं अभ्यास करतोय आपण कोणाचं साहित्य पुस्तकाच्या माध्यमातून, तसं आपलं सुद्धा साहित्य असावं. पण पुढं कामाच्या ओघात मी शिक्षक झालो आणि लगेच 82ला पब्लिक सर्व्हिस कमिशनमधून महाराष्ट्र शासनाच्या सेवेत गेलो. पण लिखाणाची सवय काही तुटली नाही आणि ती लिखाण करत राहिलो. आणि मला आठवतं की मी क्लास 2 ऑफिसर फायनान्समध्ये 5 वर्ष काढले. कोऑप डिपार्टमेंटला आलो आणि सोलापूरमध्ये आल्यानंतर नागेश्वर सुरवसे आमचे मेव्हणे, म्हणजे अतिशय ते साहित्य असेल किंवा मार्मिक चित्र काढणं असेल, ज्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीने समाजामध्ये एक आर्टिस्ट म्हणून त्यांचं नाव प्रसिद्ध झालं होतं. आणि साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा चांगला दबदबा होता, एक जाणकार साहित्यिक म्हणून. तर त्यांनी मला एकदा सांगितलं की तुझ्या सगळ्या कविता मला दाखव. आणि ते बघितले त्यांनी. दत्ता हराजीकरांना त्यांनी दाखवल्या, फडकुले सरांना दाखवल्या. आणि फडकुले सर म्हणले, अरे फार चांगल्या आहेत कविता या, याचं पुस्तक प्रकाशित करू शकता. आणि म्हणून मग MR कांबळे म्हणून आमचे एक मित्र होते, ते MR कांबळेंनी माझं कविता घेतल्या, त्या सगळ्या शुद्धलेखन वगैरे ते पण MA इंग्लिश होते, दुरुस्त केलं. आणि नागेश्वर सुरवशीने रंग बाहुलेले माझं पहिलं पुस्तक 98 साली प्रकाशित केलं. 98 साली. आणि त्यावेळेला मी महाराष्ट्र साहित्य परिषद असेल किंवा इतर ज्या संस्था त्याचा मेंबर होतो.
आणि त्यांचे कार्यक्रम आम्ही अटेंड करत होतो. पण एक वेगळ्या पद्धतीचं प्लॅटफॉर्म आपल्याला यांच्यामधून मिळणार नाही हे मला खात्री होती. आणि म्हणून मी मग माझं जे लिखाण होतं ते पुन्हा चालूच होतं. 2002-03 मध्ये माझी 4 पुस्तकं प्रकाशित झाली. त्याचा कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर झाला, खचाखच हॉल भरला होता. आणि त्याच कार्यक्रमानंतर जवळजवळ 80-90 हजाराची पुस्तकं बाहेर माझ्या स्टॉलवर विक्री झाली होती. आईचं पुस्तक त्यावेळेला होतं, रंग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे विविध रंग म्हणजे नवरस असलेल्या कवितांचा एक संग्रह होता. आणि ह्या सगळ्या पुस्तकांना रिस्पॉन्स म्हणून मला साहित्याबद्दलची प्रोत्साहन वाढले. आणि मी असा निर्णय घेतला की महाराष्ट्र साहित्य परिषद जसं काम करते तसं मनोरमा साहित्य मंडळाने का काम करू नये. आणि मग 2002 साली महाराष्ट्र म्हणजे आमच्या राज्य सरकारी कर्मचारी असतील, निमशासकीय कर्मचारी असतील, या सगळ्यांसाठी सोलापूर जिल्हा पातळीवरती साहित्य संमेलन घेतलं. अतिशय गाजलं. त्यावेळचे कलेक्टर इरेश स्वामीजी, इतर मान्यवर ह्या फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्रतिसाद दिला. मग तो प्रतिसाद मिळालेला बघून आमचं प्रोत्साहन साहित्य क्षेत्रात वाढलं. आम्ही महाराष्ट्राच्या जिल्ह्यातून महाराष्ट्रावर आमचं नाव व्हायला लागलं की मनोरमा साहित्य मंडळी साहित्य संमेलन स्वतःचे घेते. 2004ला आम्ही साहित्य संमेलन घेतलं. त्यावेळेला पुन्हा 2006 साली मनोरमा साहित्य मंडळीचं साहित्य संमेलन झालं. 9, 10, 13 असे विविध साहित्य संमेलन आमचे होत असताना आम्हाला असं वाटलं की वडिलांच्या नावाने आपण एक लायब्ररी काढावी. आणि म्हणून सदाशिव रामचंद्र मोरे नावाची एक लायब्ररी आम्ही सुरू केली. आता ही साहित्य संमेलन, लायब्ररी आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये पुस्तक लिखाणाचा ओघ आणि मध्यंतरी आम्हाला कल्पना सुचली की आपण जे मान्यवर साहित्यिकांचं साहित्य आहे त्याला आपण काही पुरस्कार द्यावे. आणि मग 2000 सालापासून जवळपास 24-25 वर्ष झाले दरवर्षी मग पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, कोकण असेल, गोवा, कर्नाटक इथल्या साहित्यिकांना सुद्धा मनोरमाचे उत्कृष्ट पुरस्कार दिले जातात. आणि हे पुरस्कार देत असताना जवळपास 260 लोकांना मी पुरस्कार दिले. आणि दरम्यानच्या कालावधीत माझं जे लिखाण होतं ते चालूच होतं, कारण ह्या सर्व मान्यवरांच्या सत्संगामुळं तुम्हाला कल्पना आहे की चांगला सत्संग असेल तर चांगले आपल्याला ते होतं. आणि मग त्यामुळं कविता असतील, मग ललित लिखाण असेल, कथासंग्रह असेल, अशा अनेक विविध प्रकारचे साहित्य फुलत गेलं. 28 पुस्तकं झाली. त्याची दखल वर्तमानपत्राने घेतली, त्याची दखल सह्याद्री चॅनलने घेतली, त्याची दखल आमच्या अस्मिता योजनेने घेतली. अशा अनेक चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रभर आज मनोरमा साहित्य मंडळी आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिमचा अध्यक्ष या नात्याने हे साहित्य चळवळ फोफावत गेलेली आहे. आणि ह्याचा ठसा जो आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये हा 2000 ते 2025 या 25 वर्षामध्ये अव्याहत हे मनोरमा साहित्य मंडळाचं काम चालू आहे. मी हा योगायोग म्हणेन की बँक सुद्धा आमची तेवढीच यशस्वी झालेली आहे. कारण 25 वर्षामध्ये बँक 1000 कोटीला गेलेली आहे, मल्टी स्टेट 1000 कोटीला गेलेली आहे. या बँकेची काही ठळक वैशिष्ट्य आहेत की सर्वसामान्यांसाठी ही बँक काम करते, महिलांसाठी काम करते, गोरगरिबांसाठी काम करते, कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता ही बँक काम करते. कुठल्याही रंगाचं राजकारण या बँकेमध्ये आजपर्यंत तरी झालेलं नाही. सर्व संचालक, सर्व स्टाफ, सर्व कर्मचारी हे एक दिलानं या बँकेमध्ये आज डिवोशन ज्याला आपण म्हणू अशा पद्धतीने संस्थेसाठी म्हणून काम करतात. मला असं वाटतं की तुम्ही जो प्रश्न विचारला की लक्ष्मी आणि सरस्वती हे परमेश्वराची कृपा आहे, कदाचित त्या दोघीही एकच असाव्यात असं मला वाटतंय. क्या बात आहे. हा विचार पहिल्यांदाच मला वाटतं तुमच्या कार्याकडे बघून आमच्या सगळ्या प्रेक्षकांना समजलं असेल. सर, आपण आतापर्यंत म्हणजे साहित्य क्षेत्रातलं आपलं योगदान सांगितलं, पण मनोरमा परिवाराची जेव्हापासून वाटचाल झाली तेव्हापासून ते आजपर्यंत कोणत्या कोणत्या संस्था आपण काढल्या आणि आता किती संस्था तुमच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत सर? आपल्या या परिवाराची थोडी माहिती द्या. आता खरं सांगायचं तर मनोरमा बँकेची स्थापना 9 मे 97 झाली. आणि अल्पावधीत आमच्या लक्षात आलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियंत्रणाखाली मनोरमा बँक चालते. सदाशिव रामचंद्र मोरे हे वयाच्या 81 वर्षी चेअरमन झाले. 12 वर्ष ते चेअरमन होते. सुरुवातीचं जे आमचं संचालक मंडळ होतं त्यामध्ये सर्व संचालकांची एकमतानं कारभार करण्याची प्रवृत्ती होती. मग आता आपण संतोष सुरवशेंचं मी सुरुवातीला तो MBA वगैरे आता म्हणून आम्ही प्रस्तावना लिहिताना त्यांचं नाव आम्ही घेतलं होतं. अस्मिताई गायकवाड त्यावेळेला समाज कार्यात हिरिणी भाग घेतात म्हणून घेतलं होतं. आमचे मित्र सिद्धेश्वर बाळी हे त्या व्यवसाय, सुताचा व्यवसाय असेल किंवा घरगुती जो त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये सगळे व्यवसाय प्रमुख फॅमिली म्हणून त्यांचं घेतलं होतं.
मुस्लिम समाजाचे आमचे मित्र नुरुद्दीन शेख जे आमच्याबरोबर होते आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ऑडिट क्षेत्रामध्ये ज्ञान होतं त्यांना घेतलं होतं. अभिजित शिंदे बोलले की इंजिनियर आमच्याबरोबरती होते. 2 चार्टर अकाउंटंट आम्ही बँकेमध्ये आमच्यावर घेतले. ही पहिलं जे आमचं बोर्ड होतं 9 मे 97 सालचं आणि सदाशिवराव आमचे मोरे पहिले चेअरमन. या बोर्डाची जवळपास सातत्यानं 3-4 वर्ष टर्म आम्हाला कधी रिप्लेसमेंट करायची गरजच भासली नाही, कारण एवढं एक मताने बोर्ड हे कामकाज करतो. त्यामुळं अतिशय वेगवान पद्धतीने या बँकेची वाटचाल शहरात झाली. कारण एक मताने काम करणारं आईच्या नावानं चाललेली बँक आणि सदाशिवराव आमचे मोरेंचा प्रामाणिक दबदबा ह्या त्रिसूत्रीमुळं ह्या आमची टॅगलाईन आम्ही जी निवडली होती ती सुद्धा अशीच होती की आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध देताना हातचं राखून नसतं, तसं तुमचं आमचं असतं तर समाजाचं किती बरं झालं असतं. ही आईच्या प्रेमानं चाललेली, आईच्या प्रेमानं भागलेली बँक अशा पद्धतीने म्हणून आम्ही वसुली करत असतो. सन्मानाने वसुली असं आमचं बीज वाक्य आहे. तर या अनुषंगानं मनोरमा बँकेची वाटचाल होत असं लक्षात आलं की आपल्याला आणखीन थोडं व्याप्ती वाढवली पाहिजे, पण शाखा रिझर्व्ह बँकेच्या लवकर मिळत नव्हत्या. म्हणून आम्ही सुरुवातीला आम्ही ट्विन सिटी अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे जुळो सोलापूर जे आपण म्हणतो तर ती एक संस्था आम्ही स्थापन केली. ट्विन सिटीची आज वाटचाल ही 25 कोटीपेक्षा जास्त त्या ठिकाणी आहे. त्यानंतर अंकुर ही नागरी सहकारी पतसंस्था जुळे सोलापूरमध्येच आणि इंदिरानगर परिसरामध्ये ही आम्ही चालू केली. याचाही उद्देश आमचा असाच होता की लघु उद्योजकांना कर्ज पुरवठा करण्यासाठी ही पतसंस्था आपण स्थापन केली. आणि पहिले अध्यक्ष नागेशराव सुरवशी होते. त्या अनेक माळी आमचे मित्र त्यांचे काही घरातील मंडळी होते आणि विजापूर रोड परिसरामध्ये लघु उद्योजक असतील, गावात असतील ह्यांना मदत करण्याची भूमिका ठिकाणी घेतली गेली. आणि त्यानंतर महिलांची चळवळ त्यावेळेला जरा फोफावली होती. महिला बचत गट, महिला स्वयंसहायता वगैरे. आणि मग आमचे एक सहकार खाते अधिकारी होते की ते म्हणजे महिला बचत गटासाठी एक स्वतंत्र पतसंस्था काढा. म्हणून आम्ही महिला बचत गटाची स्वतंत्र पतसंस्था मनोरमा स्वयंसहायता पतसंस्था काढली. दरम्यानच्या कालावधीमध्ये सोलापूरमध्ये काही महिलांचं राजकारण ॲक्टिव्ह झाल्यानंतर मोरे मॅडमने असा निर्णय घेतला होता, शोभा मोरेने, की मनोरमा सखीवनची स्थापना करू. मग आमच्या परिवारातील ज्या महिला होत्या जवळजवळ 60% महिला मल्टीस्टेटमध्ये आज आहेत. वैभवलक्ष्मी पतसंस्थेची त्यावेळेला धुरा अस्मिताई गायकवाड सांभाळत होत्या. मनोरमा बँकेचं व्हाईस चेअरमन त्यांनी सातत्यानं 3 टर्म ते सांभाळत होते. आणि मग मनोरमा सखीवनची स्थापना केली गेली. मग मनोरमा सखीवनची स्थापना ही करत असताना आमच्याकडं ज्या परिवारातील महिला, त्याचप्रमाणे ग्रामीण भागामधून आलेल्या महिला, शहरी भागातून आमच्याकडे विविध क्षेत्रामध्ये PhD असतील किंवा उद्योग क्षेत्रात असतील कार्यकर्ता महिला यांचं कुठंतरी एक एकत्रीकरण करून कार्यक्रम व्हावेत या भूमिकेतून सखीमंचची स्थापना करण्यात आली. म्हणून सखीमंचची स्वतंत्र पतसंस्था त्यावेळेला आम्ही निर्माण केली गेली. आणि अगदी अलीकडच्या कालावधीमध्ये असं वाटलं की आईच्यासाठी आपण एवढं केलंय. वडील 12 वर्ष बँकेत चेअरमन होते. त्यांच्या कारण माणसं घरी ते चालतील पण माणसाचे आदर्श टिकले पाहिजे. आणि म्हणून सदाशिव रामचंद्र मोरे या नावाने एक पतसंस्था उद्योग व्यवसायासाठी जुळे सोलापूरमध्ये आपण काढली. आणि त्याचप्रमाणे सदाशिव रामचंद्र मोरे या नावाने सहकारी रुग्णालयाची आपण स्थापना केलेली आहे. अशा म्हणजे अंकुर पतसंस्था, ट्विन सिटी पतसंस्था, सखीबाजी पतसंस्था, आमच्या अस्मितेचे वैभवलक्ष्मी पतसंस्था, वेगवेगळ्या पतसंस्था, हॉस्पिटल, कर्मचारी पतसंस्था, अशा 10 संस्थांचा आज मनोरमा परिवार हा 2150 कोटीला गेलेला आहे. उद्देश ह्याच्यामध्ये एकच होता की समाजातल्या तळागाळांना यामध्ये सामावून घ्यावं. सावकारी नष्ट करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता तर तो करावा. जास्तीत जास्त लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती व्हावी. आणि ते बऱ्यापैकी साध्य आज 25 वर्षांचं पाहिलं तर मला असं वाटतं की साध्य झालं आहे. आता इच्छा एकच आहे की नवीन नेतृत्व ह्याच्यामध्ये संस्थामध्ये यायला पाहिजे. आणि हे नवीन नेतृत्व घेण्याची भूमिका मागच्या आपण 2 इलेक्शनपासून सुरुवात केलेली आहे. अनेक नवीन आता संचालक बँकेमध्ये आलेले आहेत, मल्टीस्टेटमध्ये आलेले आहेत आणि ही प्रक्रिया आता पुढं चालू राहणार आहे. बँकांविषयी आपण सांगितलं सर. मला वाटतं बँकांसोबत मल्टीस्टेट सुद्धा ग्रामीण भागामध्ये आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्याच्या बाहेर सुद्धा कार्यरत आहेत. मल्टीस्टेट विषयी थोडंसं माहिती द्यावी सर आपल्याला. मी सोलापूरला DDR म्हणून आलो 2009 ते 2013 या कालावधीमध्ये. अच्छा. आणि आमच्याकडं संचालकांची इच्छा होती की मनोरमा बँकेच्या शाखा याव्यात. बऱ्याच गावातून आम्हाला मागणी होत होती. विशेषतः
म्हणजे बार्शी परिसर असेल, वैराग असेल, वडाळा असेल, शहरातल्या इतर काही भागातून आम्हाला मागणी व्हायची की बँकेची शाखा द्या, बँकेची शाखा द्या. पण मी त्यांना सांगितले की रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेची शाखा प्रत्येकाला देणं शक्य नाही. मग त्याच दरम्यान मी डिटेल असं लक्षात आलं की आपण जर मल्टी स्टेट केंद्र सरकारच्या कायद्याखाली बँक काढली, केंद्र सरकारच्या कायद्याखाली पतसंस्था काढली तर आपल्याला भराभर शाखा ओपन करता येते. आणि मग तो विचार डोक्यात घेऊन 2011-12 मनोरमा मल्टीस्टेटची स्थापना करण्यात आली. आणि अल्पावधीत म्हणजे आज 12 वर्षानंतर मनोरमा मल्टीस्टेटच्या शहरामध्ये 35 शाखा आहेत, ग्रामीण भागामध्ये 35 शाखा आहेत, कर्नाटक राज्यामध्ये चडचणला आमची शाखा आहे, आता विजापूरला प्रस्तावित शाखा आहे. अशा 70 शाखांच्या माध्यमातून मनोरमा मल्टीस्टेटची वाटचाल चालू आहे. मनोरमा मल्टीस्टेटमध्ये जवळपास 250 ते 250 कर्मचारी कार्यालयात आहेत. मनोरमा मल्टीस्टेटचा आजचा व्यवसाय हा 900 कोटी पार झालेला आहे. म्हणजे बँकेच्या बरोबरीने मनोरमा मल्टीस्टेट खूप वेगानं वाटचाल करत आलेली आहे. आज मनोरमा मल्टीस्टेटला चेअरमन म्हणून सौभाग्यवती शोभा मोरे, इतर त्यांचा सर्व स्टाफ, संचालक मंडळी यांचं मार्गदर्शन लाभतं. आणि मनोरमा बँकेच्या माध्यमातून आमची जी 5 लोकांची कमिटी आहे, म्हणजे शोभा मोरे असतील, अस्मिता असतील आणि इतर आमच्या महिला भगिनी, आता श्वेता हुल्ले मॅडमची सुद्धा त्या कमिटीवरती मल्टीस्टेटमध्ये निवड झालेलीच आहे. आणि डॉक्टर पाटील मॅडम असतील, डॉक्टर मिताली मॅडम असतील, डॉक्टर रुचा असेल, ही नवीन पिढी आता मल्टीस्टेटमध्ये यावर्षी आलेली आहे. आणि मल्टीस्टेटला दिवस अतिशय चांगले आहेत, कारण ज्या वेगानं मल्टीस्टेटची वाटचाल चालू आहे त्याच वेगानं मल्टीस्टेट खंबीर म्हणण्यापेक्षा अत्यंत सुरक्षित अशा पद्धतीने ती उभी आहे. समाजात एक वेगळं नावलौकिक मनोरमा ब्रँड म्हणून मल्टीस्टेटने विकसित केलेला आहे. काटकर सर कमीत कमी व्याजदर, कमीत कमी पद्धतीने NPA राखणं, या कारण मनोरमा बँकेने सतत 6 वर्ष NPA कमी राखलेलं आहे, 0% राखलेलं आहे. म्हणजे एक ठेवीदारांची सुरक्षा देत असताना थकबाकी कमीत कमी असणं हे अत्यंत महत्त्व आहे. आणि ती मनोरमा बँकेने 0% राखली, तीच भूमिका मल्टीस्टेटची राहिलेली आहे. आणि मल्टीस्टेटमुळं आज संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये मनोरमा अर्थक्षेत्राचा पतसंस्थेचा एक ब्रँड विकसित झालेला आहे. आज खेड्यापाड्यामध्ये कुठेही गेलं तर मनोरमा या नावाला त्या ठिकाणी विश्वासार्हता प्राप्त आहे. मागता क्षणी ठेवी भरत ही आमची भूमिका आहे. मला खात्री आहे की कदाचित पुढच्या 2-1 वर्षामध्ये मनोरमा मल्टीस्टेट मनोरमा बँकेच्या सुद्धा पुढं एक पाऊल जाईल. आणि त्याचं कारण त्याला बेस मोठा आहे, ग्रामीण भागातला, बँकेला फक्त शहरातला बेस आहे. त्यामुळे या अनुषंगाने मनोरमा मल्टीस्टेट मनोरमा बँकेची वाटचाल चालू आहे. यामध्ये सर्व टीमचं महत्त्व आहे, एकट्या दुकट्याचं हे काम नाही. जे 20-20 वर्ष आता अस्मिताई पहिल्या टर्मपासून आहेत, 5 टर्म झाले, संतोष सुरवशे 5 टर्मपासून आहेत, अनेक संचालक आहेत की ज्यांनी योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. आणि म्हणून टीमवर्क जे आहे संचालकांचं, कर्मचाऱ्यांचं, डे फर्स्टपासून लागले कर्मचारी बँकेमध्ये मल्टीस्टेटमध्ये आहेत, हे टीमवर्क महत्त्वाचं आहे. आणि याच्यामुळंच आज मनोरमा परिवाराचा स्वतःचा असा क्षेत्रातला विश्वसनीय त्या ठिकाणी प्रवास पुढं पण चालू राहावा, याच्यामध्ये मला तेव्हा मात्र शंका नाही. आत्ताच आपण सांगितलं की आपल्या मल्टीस्टेट नाही तर गेल्या 6 वर्षापासून मनोरमा परिवाराच्या सगळ्या संस्थांमध्ये 0% थकबाकी सर. आणि महाराष्ट्रामध्ये हे क्वचितच बघायला मिळतं सर. आणि महाराष्ट्रातली एक नामांकित संस्था म्हणून आपली आहे, तर इथं सुद्धा गेल्या 6 वर्षापासून नाही तर विशेषतः मला नमूद करावं वाटतं की कोरोनाच्या कार्यकाळामध्ये सुद्धा 0% थकबाकी आपल्या सगळ्या संस्थेमध्ये होती सर. तर हे गणित कसं जमलं सर? याच्यामागे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोरोनाच्या कालावधीमध्ये आमच्या बँकेच्या कर्मचाऱ्याने असेल, संचालकाने असेल, जो प्रचंड म्हणजे त्या ठिकाणी एक मानसिक पण या ठिकाणी दडपण ज्याला आपण म्हणत होतं की रोगाला आपण बळी पडतो का, अमुक होतं का, बँकेत अमुक जायचं का नाही. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर मात करत आमच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे तो कालावधी 2 वर्षाचा काढला, संचालकांनी काढला. रिझर्व्ह बँकेने आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही डिव्हिडंड घेऊ नका, अडचणी खूप आहेत, पण व्याज वसूल होणं अवघड आहे. अशा कालावधीमध्ये सुद्धा आमच्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी वसुलीला 1/10 म्हणजे स्वतःच्या मनाची खंबीरता ज्याला आपण होती सिद्ध केली. आणि आमचं एकच ब्रीद वाक्य आहे, आम्ही कोणालाही जबरदस्ती वसुलीसाठी करत नाही, कायदेशीर कारवाई आम्ही करत नाही, कुठल्याही प्रकारची नोटीस दे, सकाळ रात्री जाऊन त्याला त्रास दे, त्याच्याऐवजी सन्मानाने कर्ज वसुली म्हणून त्या कर्मचाऱ्या त्या कर्जदाराला बँकेत बोलवून
आमच्याकडं सगळे संचालक असो स्टाफ असो त्याच्याशी चर्चा करतात, एकदा दोनदा तीनदा समुपदेशन असेल ते करतात. आणि हे सगळं करत असताना त्याला काही अडचणी असेल तर त्यातून मार्ग काढण्यासाठी पण आम्ही मदत करतो. आणि ही जी भूमिका संचालकांना अत्यंत कठीण पद्धतीने घेतली की दमदाटी करून किंवा कायदेशीर कारवाई करून मग ठीक आहे कायदेशीर कारवाई केली मग आम्ही आमच्या लोकांनी गांधीगिरी केली. थकबाकीदारांना आता आम्ही साहित्य संमेलन घेतो, तिथं कार्यक्रम घेतो, आम्ही थकबाकीदारांना पहिला सत्कार करतो, पहिलं फुल त्याला देतो. आणि ही भूमिका घेतल्यामुळंच आम्हाला या कोरोनामध्ये असेल आत्ता सुद्धा असेल 0% वसुलीसाठी आमचं सातत्य हे आमचं महत्त्वाचं आहे. कंटिन्युटी आमची महत्त्वाची आहे आणि संस्थेबद्दलचं इंटिग्रिटी, या 3 गोष्टीमुळं आम्हाला या 0% NPAला वाटचाल करण्यास मदत होते. छानच. मला वाटतं गांधीगिरीच्या माध्यमातून हा व्यवसाय आणि तितक्याच ताकदीनं सगळ्यांना एकत्रित घेऊन आपण यशस्वी अशी वाटचाल आपली केलेली आहे. सर, आपण निसर्गामध्ये सुद्धा बरेच रमता, कारण आपल्या मनोरमा परिवाराच्या वतीने एक रोपवाटिका सुद्धा काढलेली आहे आणि निसर्गामध्ये रमत असल्यामुळं प्रामुख्यानं नक्कीच आपल्या कविता खुलतायत का असं सुद्धा आम्हाला वाटतं. सर, खरं तर माणूस हाच एक निसर्गाचा भाग आहे. येस येस. आणि माणूस हा निसर्गाचा भाग असल्यामुळं मग समाजातले स्त्री पुरुष, समाजातलं जे एकूण वातावरण आहे त्याच्यामध्ये भौगोलिक वातावरण हे पहिल्यांदा येतं. म्हणजे ज्या शहरात आपण राहतो त्या शहराचं भौगोलिकरण, आता सोलापूर घेतलं सिद्धेश्वर तलाव आहे, कमळ तलाव आहे, भीमा नदी आहे, शिरा नदी आहे, बाजूला तुळजापूरचं डोंगर आहे, इकडे रामलिंग परिसरात आपण पाहतोय की आता तिथं वाघ फिरतोय. म्हणजे रामलिंग अभयारण्य पूर्वीपासून प्रसिद्ध आहे, आजूबाजूला सगळं हे. आणि हे करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा जेव्हा आपण एकटे असतो किंवा निसर्गाच्या सानिध्यामध्ये जातो, निसर्ग मी म्हणलं की समाजसुद्धा निसर्ग आहे का, तर साहित्य जे फुलतं ते नेहमी समाजातून पण फुलतं, व्यक्तिनिष्ठ पण साहित्य असतं. म्हणजे आवडत्या एखाद्या व्यक्तीबद्दल पण आपण कविता लिहितो. आणि मला आश्चर्य वाटतं की कविता न फुलणारा माणूसच असू शकत नाही आणि प्रत्येकाला फुलत असते कविता. मला वाटतं सर तुम्ही अगदी बसल्या बसल्या 2च मिनिटामध्ये कविता तुमची तयार पण असते. मी न सांगायची कविता फुलते कशी, तर तो समोरचा माणूस भेटला की ती कविता फुलते. कारण माणसामध्ये सुद्धा निसर्ग आहे आणि म्हणून निसर्गच ही कविता असते मुळामध्ये. फक्त ती आपल्याला शब्दबद्ध करण्याचं आपण काम करतो, कारण ती कविता समोर आहे, गझल समोर आहे, फक्त बघायचं आणि आपण शब्दामध्ये ती लिहायची. आणि ही जर एकदा माणसाला सवय लागली निसर्ग वाचायची, माणसं वाचायची, तर साहित्य फुलत जातं. कारण साहित्याचं असं म्हटलं जातं की लिटरेचर इज द क्विंटेन्सन्स ऑफ सोसायटी. म्हणजे साहित्य समाजाचं सार आहे. पण समाज म्हणलं की निगेटिव्हच नाही, समाज म्हणलं की पॉझिटिव्ह पण आलं. समाज म्हणलं की कथा आल्या, कादंबरी आली, प्रेम आलं, एकमेकांच्या वैचारिक चर्चा आल्या. समाजात कितीतरी साहित्य संस्कृती हे सगळं समाज आहे. आणि मग ज्याला जे भावतं तो लिहितो, कोणी दुःखद लिहितो, कोणी आणखीन काय लिहितो, कोणी प्रेमावरती लिहितो, कोणी भांडणं लिहितो, कोणी मारामारी लिहितो, कोणी क्राईमवरती लिहितो. म्हणजे कितीतरी समाजाचे पैलू आहेत की जे वास्तववादी म्हणून कोणी चित्रपटसृष्टीमध्ये येतो, कोणी नाटकामध्ये लिहितो. पण मला जे भावतं ते कदाचित निसर्ग जास्त आवडतो, मला आवडतो माणूस, मला आवडतो मित्र मैत्री, मग त्याच्याबद्दलच्या कविता आठवणी होतात. ती सब्जेक्टिव्हिटी नसते तर ती ऑब्जेक्टिव्हिटी असते. आपण एक सहज विचार म्हणून तो लिहिलेला असतो. माणूस ते जगतोच अशातला भाग नसतो. कारण चित्रकार चित्र पाहतो, म्हणजे जेव्हा काढतो तेव्हा निसर्गात जे बघतो तेच ते चित्र काढतो. तसंच कवी सुद्धा जे पाहतो, जे विचार येतात ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं साहित्य हे फुलतं. फक्त आपल्याला मन जे आहे त्या मनाशी आपल्याला तादात्म्य साधता आलं पाहिजे. जे रम्य ते बघून या माझं वेड लागे, गाणे सवेचे होय मग मनात जागे, असं एका आमच्या कविताने म्हटलेलं आहे. त्यामुळं रम्य ते दिसलं की मग गाणं आपोआप जागतं. क्या बात, क्या बात, खूपच छान. सर, आपण वेगवेगळ्या क्षेत्राविषयी आणि मनोरमा परिवाराविषयी सांगितलं. अर्थकारण सांभाळत असताना, वेगवेगळे मनोरमा परिवाराचे व्याप सांभाळत असताना सुद्धा तितकीच संस्कारमय अशी पिढी सुद्धा सरांनी घडवलेली आहे. सरांच्या सन्माननीय पत्नी असणाऱ्या शोभाताईंची खंबीर साथ आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराची खंबीर साथ सरांच्या प्रत्येक वाटचालीमध्ये आहे.
कारण शोभा त्यांच्या नेतृत्वाखाली आता सध्या मल्टीस्टेटच्या त्या चेअरमन म्हणून तितक्याच ताकदीनं आपला कार्यभार ते सांभाळत आहेत. त्यांचे सुपुत्र आणि त्यांच्या कन्या सुद्धा आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये सोलापुरात अग्रगण्य आहेत. त्यांच्या स्नुषा आणि त्यांचे जावई बापू सुद्धा तितक्याच ताकदीनं वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपलं योगदान देत आहेत. सर, आपल्या परिवाराविषयी सुद्धा थोडीशी माहिती द्यावी. खरं सांगायचं झालं तर परिवार म्हटलं ना तर संसाराची व्याख्या अशी मी माझ्या एका म्हणजे भावरंगी पुस्तक लिहिण्यात केलेली आहे की सतत आवरावा लागतो तो संसार. कितीही पसरला तरी आवरावा लागतो तरी तो संसार, तो कधीही आवरता येत नाही आणि कितीही आवरला तरी पसरल्याशिवाय राहत नाही. हे माझ्या भावरांमध्ये मी गेली फडकुळे सरांनी इतकी कल्पना आवडली की म्हणजे अरे हे काय म्हणजे भयानक म्हणजे संसाराची व्याख्या केली आणि मला पटली बोलली आहे. तरी ती वाचून दाखवली स्वतः. म्हणजे जेव्हा माझं वावरंग पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा फडकुळे सर त्यावर व्यासपीठावर होते आणि हे कसं माझे वैयक्तिक विचार जे आहेत तोच विचार समाजाच्या आपल्याला आपण जेव्हा संसार करतो तेव्हा तो निर्माण होतो. माझ्या शोभा मोरे म्हणा, माझ्या पत्नीने म्हणा, सुमित असेल, रुचा असेल यांचा अभ्यास पूर्वीपासून घेतला. मी बऱ्यापैकी नोकरीनिमित्त माझं सातत्यानं फिरणं होतं. कारण पहिलं तर माझं पोस्टिंग होतं ते पुण्याला होतं. पुण्याला 1 वर्ष काढलं, त्यानंतर मुंबईला 1 वर्ष काढलं, परत उमरग्याला होतो, उस्मानाबादला 4.5 वर्ष होतो, परत पुण्याला 2 वर्ष माझे असे सरकारी नोकरीमध्ये बदल्या होत होत्या. जरी बऱ्यापैकी सोलापूरला असलो तरी नंतर मग या बँकेचा व्याप, मल्टीस्टेटचा व्याप, हा सगळा व्याप ती स्वतःसुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र असताना सुद्धा मुलांचा अभ्यास घेणं आणि दिशा देणं त्या मुलांना हे काम त्याच्याकडून पार पडलं. आणि डॉक्टर सुमित आज MD फिजिशियन झाला. तो गेल्या 10 वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करत आहे. डॉक्टर रुचा ही चाइल्ड स्पेशलिस्ट म्हणून कामकाज करते. तिचे मिस्टर जे आहेत आदित्य पाटील ते न्यूरोसर्जन आहेत. व्याहीसुद्धा आपल्याकडं डॉक्टर किरण पाटील हे चाइल्ड स्पेशलिस्ट MD आहेत. आणि रुचाच्या सासूबाई त्यासुद्धा डॉक्टर आहेत. एकूणच परिवारामध्ये जो माहोल आहे तो सुखसमाधानाचा शांती प्रपंच करावं नीट अटकत तोपाने म्हटलेला आहे. मला असं वाटतं की काही अंशी का होईना प्रपंच नीट नेटका करण्यामध्ये आपण बऱ्यापैकी यशस्वी झाला असं म्हणणार नाही. कारण प्रपंचामध्ये ऑलवेज देर इज अ स्कोप फॉर डेव्हलपमेंट. आणि मनुष्य म्हटलं की त्याच्यामध्ये अपडाऊन्स आले, त्याच्यामध्ये विचारांचे मतभेद आले आणि घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. पण या सगळ्या गोष्टी घडत असल्या तरी त्याच्यामध्ये ताणतणावामध्ये पुढं मागं होता आलं पाहिजे. तर ते रबर कधी तुटत नाही. एकाने ताणलं तर दुसऱ्याने पुढं सरकलं पाहिजे, दुसऱ्याने ताणलं तर एकाने मागायला पाहिजे. हे जर तुम्हाला जमत असेल स्प्रिंग, नाही तर दुसरा वळणार नाही की आपण पण जागेवर हल्लोच नाही, ताटलपणा घेतला तर रबर तुटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं ठीक आहे, तुम्ही वळा, मी पुढे येतो. मी वळायला लागलो तर त्यांनी पुढे यायला पाहिजे. संसारामध्ये ही जी प्रक्रिया आहे की एकाने पसरलं दुसऱ्याने आवरावं, ही जी 4 ओळीमध्ये आपण नेहमी म्हणतो, तर तसं आपल्याला या गोष्टी जर घडत गेल्या तर संसार हा इथंपर्यंत जो आला आहे तो असाच पुढं पण जाऊ शकतो. आणि विचार तर नेहमी निगेटिव्ह येतच असतात. माणसाचं मन असं आहे की त्याला नेहमी म्हणजे चित्र विचित्र कल्पना डोक्यात त्यानं अनेक गोष्टींची विचार, म्हणून घोड्याचं तर हे दाखवलं असतं. आपण या कादंबरी बघितली विसा खांडेकरलेली तर चित्र तुम्हाला घोड्याचं दिसतं. कारण घोड्याचं का दिसलेलं असतं तर ते घोडा वाटेल तिथं चौखुरूज होतो. घोडा चौखुरूज होतो, पण त्याला लगाम घालणारा जो असतो तो सुद्धा त्याचं मनामध्ये जो आत्मा ज्याला आपण म्हणतो की त्याला रामकृष्ण परमहंसाने वेगळी व्याख्या त्याची केली आहे, स्वामी विवेकानंद वेगळी व्याख्या केलेली आहे की तुमचा मन किती जरी हे असलं तरी त्याला लगाम घालण्याची भूमिका ही तुमच्यामध्ये परमेश्वराने निर्माण केलेली आहे. आणि ते लगाम जर तुम्हाला घालता आला तर तुमचा संसार यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. ठीक आहे, उधळला घोडा, तात्पुरता उधळला, पटकन त्याला आवरता आलं पाहिजे. कोऱ्या पाठीवर काहीही लिहून पुसणे किती सोपे असते. कोऱ्या पाठीवर काहीही लिहून पुसणे किती सोपे असते. आणि तुमच्या आमच्या मनाचं जर असं असतं तर समाज किती बरं झालं असतं. अशी माझी एक 4 ओळी आहे. पाठी कोरी करता आलं पाहिजे. काल मला तुम्ही असं म्हणला म्हणून मी आयुष्यभर लक्षात ठेवणार नाही. मी पाठी कोरी केली, आज पुन्हा नव्याने श्री गणेशा करू. आणि कुटुंबामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा कसं असतं की ज्या वेळेला आपले नाती जी असतात ती इतकी बांधलेली असतात की ती बांधलेली नाती नुसती घरचीच असतात नाही, मित्रमैत्रिणीची असतात, समाजाची असतात,
जिथं काम करतो त्या परिसरातले असतात, शाळा कॉलेजमधले असतात. म्हणून आमच्या एका आईने म्हणले की मॅन इज बॉर्न फ्री बट एव्हरीवेअर ही इज इन चेन. जन्माला मुक्त येतो पण प्रत्येक ठिकाणी बंधनात असतो. जी गोष्ट करायची ती लगेच दुसरा होतं, हे नको करू. आईला वाटतं हे करू नये, बापाला वाटतं हे करावं, बहिणीला वाटतं अमुक करावं, मुलाला वाटतं अमुक करावं, समाजाला वाटतं हिने काहीच करू नये, हिने तसंच काहीतरी करावं. म्हणजे असं इतके बंधनं असतात आणि या बंधनातून काढून स्वतःला ताऊन सुलाखून आणण्याची जी भूमिका असते ना ती आपल्याला जमली पाहिजे. आणि कुटुंबात कसं असतं की जेव्हा नातेसंबंध निर्माण होतात तेव्हा माझी एक म्हण आहे, पुढच्याच ठेच मागचा शहाणा असे आपण म्हणतो. पुढच्याच ठेच मागचा शहाणा असे आपण म्हणतो. पण कुटुंबामध्ये मात्र तसे नसते. एकाच ठेच सारेच जखमी अशी अवस्था असते. म्हणजे एक जरी घरातली व्यक्ती अडचणीत आली, आजारी पडली तर सगळेच माणसं त्या ठिकाणी डिस्टर्ब होऊन जातात. आपल्याला पण तसं होतं बऱ्याच वेळा, सोसायटीमध्ये होतं, समाजात होतं, घरात तर होतच होतं. त्यामुळं साहित्य एक अशी गोष्ट आहे की साहित्यातून आपल्याला स्वतःला वाचायला प्रवृत्ती मिळते. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की तुझं आहे तुझं पाशी परी जागा चोपलाशी. म्हणजे तुझं आहे पण ते कळणार कसं, तर त्यासाठी आपल्याला स्वतःला वाचता आलं पाहिजे. दुसऱ्याला वाचणं फार सोपं असतं पण स्वतःला वाचणं हे एवढं सोपं नसतं. ते वाचता ज्याला येतं तर तो चांगला साहित्यिक, तो चांगल्या पद्धतीने जीवनामध्ये यशस्वी वाटचाल करू शकतो. आणि साहित्याची ताकद एवढी अमर्याद आहे की ते समाजाचे सगळे प्रश्न सोडवू शकतो. एवढेच नाही, व्यक्तिगत आपले प्रश्न जे आहेत, आपण संत तुकाराम असेल, ज्ञानेश्वरी असेल, रामदास असेल, दासबोध असेल, संत साहित्य वाचन केलं तर आपल्या लक्षात येतं की अरे असं चुकतंय. म्हणून कुठल्याही पद्धतीने साहित्याच्या बाबतीमध्ये एक तरी ओवी अनुभवावे असं जे ज्ञानेश्वरी म्हटलेलं आहे की तर ती खरं आहे. एक ओवी अनुभवणारा माणूस सुद्धा जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. छानच. सर मला वाटतं आपण एक सर्वघरी माणूस म्हणून पण आपलं योगदान देत आहेत. खरं तर एक मोठा माणूस नाही तर माणूस म्हणून माणुसकी निभवणारे आपण आहात. कारण आता अनेकांचे संसार आपण उभे केलेले आहेत. अनेक बेरोजगारांच्या हाताला मनोरमा परिवारासारखे अनेक उद्योग आपण स्थापित करून त्यांच्या हाताला काम दिले. अगदी पिठाच्या गिरणीपासून ते साखर कारखान्यापर्यंत अनेक रोजगार उभे करताना, अनेक उद्योग उभे करताना तुम्ही अगदी भक्कमपणे त्यांना मार्गदर्शन केलं, त्यांच्या पाठीशी उभे राहात. इव्हन मनोरमा परिवाराकडून अर्थसहाय्य सुद्धा देऊन त्यांना उभं केलेलं तुम्ही. इतकंच नाही तर आमच्या अस्मिता व्हिजन न्यूज चॅनलच्या उभारणीसाठी सुद्धा तुमचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. सर येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमच्या अशा उद्योगासंदर्भात किंवा नवीन अशा क्षेत्रासंदर्भात वाटचाल जर करायची असेल तर तुमची संकल्पना काय आहे सर? नाही, आता जी काही वाटचाल गेल्या 3 दशकामध्ये झालेली आहे तर ती वाटचाल करत असताना आपल्याला जीवनामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की नेमकं मला काय करायचं आहे. आणि ते करत असताना पहिला जो विरोध असतो, आपल्याला एखादी गोष्ट किंवा संकल्प जेव्हा आपण सोडतो तो पहिला विरोधक मीच माझा शत्रू असतो. जगात कुणीही कोणाचा शत्रू असत नाही. आणि ज्यावेळेला मी माझ्या मनाला समजावून सांगतो की वाटेल ते झालं तरी मी याच्यात यशस्वी होणार आहे, तो कितीही विरोध केला तर मी 100% यशस्वी होणार. आणि मनावर जेव्हा आपण मात करतो, पहिलं युद्ध मनात जिंकावं लागतं. तर समाजामध्ये आपण जे काही ध्येय, जे काही संकल्प सोडू तो निश्चितपणे यशस्वी होतो, या मताचं मी आहे. त्यामुळे भविष्यात अनेक संकल्प आहेत. परिवाराची वाटचाल 5,000 कोटीच्या पुढे झालं पाहिजे. लोकांच्या ठेवीची सुरक्षितता आपल्याला कशी घेता येईल हे पाहिलं पाहिजे. मल्टीस्टेट असेल, बँक असेल, सहकारी रुग्णालय असेल आणि परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीचं जे कुटुंब आहे त्याची सुद्धा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक उन्नती झाली पाहिजे. आणि समाजामध्ये कुठलंही या संस्थेला यशस्वी होण्यासाठी म्हणून ज्यांचं मार्गदर्शन मिळतं, हे टीमवर्क आहे, एकट्याचं काही नसतं. तर ते धीरक्षीर या पद्धतीनं आपल्याला विरळणी करून घेता आलं पाहिजे. आणि चांगलं जे आहे ते घेऊन हा संकल्प आपण यशस्वी करू शकतो असं मला वाटतं. मला असं वाटतं की तुमचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला सगळेजणच काहीतरी एक नवा संकल्प करतात. तुम्ही असं काही या वाढदिवसाला संकल्प काही केलाय का? नाही, संकल्प एकच आहे, साहित्यामध्ये खूप प्रगती करायची आहे. कारण साहित्याचं असं आहे की समुद्रापेक्षा सुद्धा अवाढव्य अशा पद्धतीचं हे अनंत आमचे आशाशक्ती, अनंत आमची ध्येय आपण जे म्हणतो तशी माझ्याही मनाची अनंत आमच्या आशास्थान आहे, अनंत ध्येय आहे. परंतु जेवढं शक्य आहे तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शब्द कागदावरती उतरण्याचा प्रयत्न करणं, ते लोकांपर्यंत जाणं. आता सोशल मीडिया आहे, डिजिटल मीडिया आहे,
त्याच्या माध्यमातून आपल्याला आणखीन कशी वाटचाल करता येईल हा मी प्रयत्न भविष्यामध्ये आपल्या करणार आहे. आणि जास्तीत जास्त वेळ, कारण शब्द सत्संग सदा घडो आणि सृजन वाक्य कार्यगुण असं म्हणतो. तर हे जे आहे सुभाषित, यानुसार जेव्हा आपण लिहायला बसतो तेव्हा चांगलं काहीतरी त्यातून निर्माण होतं आणि मन शुद्ध होऊन जातं. म्हणजे ही जी भूमिका आहे त्या भूमिकेतून पुढं लिखाणाची मला आणखीन माझ्या डोक्यात 10-20 पुस्तकं जी नवीन लिहायची आहे त्याची संकल्पना आहे, ती कशी पूर्ण करता येईल याच्याकडे मला वेळ द्यायला निश्चितपणे आवडणार आहे. सकाळ होणार तर आमचं रजिस्टर झालेलं आहे, पुढच्या 5 वर्षात ते होणारच आहे. खूपच छान संकल्प आहे सर आपल्या. खरं तर साहित्य क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त सोलापूरमध्ये नाही तर महाराष्ट्रातल्या सगळ्या साहित्यिकांसाठी भरभरून आपल्याला योगदान द्यायचं आहे आणि नक्कीच ही प्रत्येकाला आदर्श वाटावी आणि अभिमानास्पद वाटावी अशी आपली वाटचाल आहे. सर, आपल्या वाढदिवसाची आम्ही अस्मिता विजनकडून तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि आवर्जून या ग्रेट भेट कार्यक्रमामध्ये आपला वेळ आपण दिला, आमच्या सर्वांशी संवाद साधला, यासाठी मी आपले पुन्हा एकदा आभार व्यक्त करते सर. धन्यवाद. धन्यवाद.